हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भजगोविंदम. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अर्थाचा अर्थ अनर्थ. अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेशः सत्यम. पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रेषा विहिता रीतिः. पैसा अनर्थकारक आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. त्याच्यामुळे लेश मात्रही सुख मिळत नाही हे त्रिवार सत्य आहे. अनेक जणांचा हाच अनुभव आहे की धनिकाला स्वतःच्या मुलांसह सर्वांकडून धोका असतो. या स्तोत्रामध्ये भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी या कलियुगाला तंतोतंत लागू होणारे आणि आजच्या कलियुगात जे नित्य घडत आहे त्याचे सत्य दर्शन घडवले आहे. त्यांनी शेकडो वर्षापूर्वी आजही आचरणात आणावा असा मानवाला हितोपदेश केला आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्यांचा हा महान द्रष्टेपणा स्थिमित करणारा आहे आणि आचरणात आणण्यासाठी लक्षात घेण्यासारखा आहे. अर्थ म्हणजे पैसा, अडका, सोने नाणे. या पैशाचा, सोन्याचा एकमेव अर्थ म्हणजे अनर्थ. अनर्थाला बोलावणे करणे, अर्थाचा अर्थबोध न घेता अनर्थाला खतपाणी घालणे, आपल्या घाताला आपणच राजरस्ता तयार करून देणे असा आहे. अर्थाचा अर्थ म्हणजे अनर्थ असा बोध शेकडो वर्षापासून ज्ञानी करत आलेले आहेत आणि तरीही त्यापासून कोणी धडा गिरवायला तयार नाही हे मोठे आश्चर्य आहे. पैसा मिळवणे हे त्या मानाने सोपे आहे जितके तो सांभाळणे कठीण आहे आणि त्याचा योग्य विनियोग करणे हे तर त्याहून महाकठीण आहे. जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. यामुळे भगवान आद्य श्री शंकराचार्यांपासून सर्व ज्ञानियांनी पैसा विष असून त्यापासून दूर राहावे असा उपदेश केला आहे. अर्थातच पैसा न मिळवता चरितार्थ चालवावा असा याचा अर्थ आहे असा गैरसमज नसावा, कारण असा अर्थ काढणे हाही एक अनर्थच होईल. पैसा असल्याशिवाय चरितार्थ चालवणे अशक्य आहे. यामुळे पैसे मिळवायलाच लागतात आणि ते सुद्धा कर्मयोग करूनच मिळवावे लागतात. याशिवाय अन्य मार्गाने पैसा मिळवणे अनर्थाला कारणीभूत ठरते. कर्मयोगात अनासक्त राहून कर्म करायचे आहे. कर्म पैसे मिळवण्यासाठी करायचे नसून कर्म हे कर्म करण्यासाठी म्हणून करायचे आहे. येथे कर्माला महत्त्व आहे, त्याच्यापासून मिळणाऱ्या मोबदल्याला गौणत्व आहे. कर्मयोगाने अत्युच्च ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे की जीवनात आत्मज्ञान हेच एकमेव सद्ध्येय असून ते साध्य करण्यासाठी पैसा हे माध्यम म्हणून वापरायचे आहे. पैसा हे जीवनाचे ध्येय नसून परमात्म्याची भक्ती हे जीवनाचे सार आहे. भक्तीचे पर्यवसन आत्मसाक्षात्कार हे आहे. अशा प्रकारे कर्मयोगाने अर्थप्राप्ती करून त्या योगे ज्ञानयोग म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होऊन भक्तियोग अंगी मुरला आणि त्या योगे परमात्मा प्राप्त झाला तर त्या अर्थप्राप्तीचा अर्थ जाणला असे म्हणता येईल. तसे झाले नाही तर आपणच मिळवलेल्या अर्थाचा अर्थ उमजला नाही असेच म्हणावे लागेल. अर्थ म्हणजे पैसा. याचा अर्थ एकमेव इतकाच अर्थ आहे की परमात्मा प्राप्त करण्याचे ते एक फार आवश्यक साधन आहे. त्या योगे देह जीवित राहतो हे पैशाचे महत्त्व आहे, कारण देह जीवित नसेल तर तो धारण केल्याचे एकमेव साध्य आत्मसाक्षात्कार होऊन परमात्मा प्राप्ती होणार नाही. त्यामुळे देह जीवित असणे हे अगत्याचे आहे आणि देह जीवित ठेवण्यासाठी पैसा मिळवणे क्रमप्राप्त आहे. परंतु मानवाचे दुर्दैव असे आहे की अर्थाचा हा अर्थबोध फारच थोड्या नगण्य लोकांना होतो. त्यामुळे बहुतांशी लोकांसाठी अर्थाचा अर्थ अनर्थ हाच जगतात अनुभवास येतो. असे लोक अर्थ हे साधन आहे असे न जाणता जीवनाचे अर्थप्राप्ती हेच साध्य आहे असा अर्थाचा अनर्थ समजून जीवन जगतात आणि त्यांच्या जीवनात सर्व अनर्थ भरून राहतो. प्राप्त नरदेह वाया जातो. असा देह म्हणजे अत्युच्च उत्क्रांत झालेला, मनुष्य तर प्राण्याचा 2 पाय असलेला परंतु पंख नसलेला, प्रखर भोगमय तल्लख बुद्धी असलेला देह जीवाने धारण केलेला असतो. प्राणी जगतात 84 लक्ष प्रकारचे जे जीव आहेत ते परमात्म्याने निर्माण केलेले आहेत.
त्यामधून त्यापेक्षा निराळा असा हा देह मानव धारण करतो. हा मानव निर्मित देह आहे, त्यामुळे त्याची या जगताशी विसंगती निर्माण होते. अशा देहाच्या जीवनाचा फार दुर्दैवी विचका होतो. जीवनात त्रिपुटी अनुभवास येते. या त्रिपुटीची क्रमवारी महत्त्वाची असते. त्या क्रमवारीत अदलाबदल झाली तर जीवनाचा अर्थ चुकतो, अर्थाचा अनर्थ होतो. हे समजण्यासाठी प्रेमी, प्रेम आणि प्रेयसी अशी त्रिपुटी जगत असलेल्या पुरुषाचे उदाहरण घेऊया. प्रेमी म्हणजे ज्याला प्रेम करायचे आहे तो. आता या उदाहरणात घेतलेला पुरुष आहे, तो प्रथम आहे. त्यानंतर या पुरुषाचे म्हणजे प्रेमीचे साध्य म्हणजे प्रेम आहे. त्याला प्रेम करायचे आहे. प्रेम करणे ही त्याची कामना आहे. याचा अर्थ ही कामना म्हणजे प्रेम हे त्या पुरुषाचे म्हणजे त्या प्रेमीचे साध्य आहे. हा प्रेमी प्रेम साध्य करण्यासाठी साधन वापरत आहे, ती आहे प्रेयसी, एक स्त्री. आता पहा कसे होते आहे. प्रेमी प्रेयसीचा उपयोग करून प्रेम साध्य करत आहे. हे तो जे प्रेम साध्य करत आहे त्याचे साधन इतके मोहक आहे, प्रेम साध्य करण्याचे साधन ती स्त्री इतकी आकर्षक आहे की तो प्रेमी, तो पुरुष त्या साधनाच्या, त्या स्त्रीच्या आहारी जातो. त्याच्या कामनेचे रूपांतर वासनेत होते आणि आता तो साधन असलेल्या स्त्रीचे रूपांतर साध्यात करतो आणि त्यासाठी तो प्रेमाचे साध्य करतो. आता हा प्रेमी पुरुष प्रेम हे साधन वापरून स्त्री साध्य करतो. येथे प्रेमाचा अर्थ बदलला आणि त्याला नाटक हा अनर्थ प्राप्त झाला, कारण कामनेची वासना झाली. एवढ्याने हा अनर्थ पूर्ण होत नाही. त्या अनर्थाच्या पलीकडील महाभयावह अनर्थ तयार होतो. त्या वासनेचे रूपांतर हवस असे होते. मग तो प्रेमी हवस भागवणारा क्रूर कर्मा राक्षस होतो. त्यासाठी साध्य असलेली स्त्री एक उपभोग्य देह होतो. शरीर सौख्य देणारी वस्तू होतो. साधन असलेले प्रेम सक्तीत, बळजबरीत आणि बलात्कारात रूपांतरित होते आणि ती हवस भागवली जाते. हा त्रिपुटीतील क्रमवारीचा प्रवास कसा रूपांतरित होत अर्थातून अनर्थात आणि तेथून महाभयावह अशा अनर्थात गेला पहा. मूलतः कामना भागवणारा प्रेमी असलेला वासना शमवणारा नाटकी झाला आणि शेवटी तो हवस पुरी करणारा राक्षस झाला. मूलतः कामनेसाठी प्रेम हे साधन असलेले वासनेसाठी साध्य झाले आणि शेवटी त्याचे हवस पूर्ण करण्यासाठी सक्तीत, बळजबरीत आणि बलात्कारात रूपांतर झाले. मूलतः कामनेसाठी प्रेयसी असलेली वासनेसाठी एक स्त्री झाली आणि शेवटी ती हवसपुरी करणारी देहसुखाची वस्तू झाली. मेंदू ढवळून काढणारा, बुद्धी थिजवून टाकणारा असा हा त्रिपुटीच्या क्रमवारीचा भरकटलेला प्रवास आहे. यास्तव जीवनात त्रिपुटीच्या क्रमवारीचे भान ठेवून जीवन जगत जगत शेवटी ही त्रिपुटी त्या जीवनातच समर्पण करणे हेच जीवनाला श्रेयस्कर असते. या त्रिपुटीच्या उदाहरणावरून आपल्याला जाणून घ्यायची आहे ती आपल्या जीवनातील त्रिपुटी, त्याची क्रमवारी, त्यासाठी आवश्यक असलेला अर्थ आणि शेवटी त्याचे अनर्थात होत असलेले रूपांतर. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनात एकमेवाद्वितीय त्रिपुटी आणि त्याची क्रमवारी अशी आहे: साधक, साधना आणि साध्य. या व्यतिरिक्त मानवी जीवनात अन्य त्रिपुटी नाही आणि त्याची अन्य प्रकारे क्रमवारीही नाही. मानवी जीवनाचा हाच एकमेव अर्थ आहे. यापेक्षा अन्य त्रिपुटी आणि यापेक्षा त्याची अन्य क्रमवारी म्हणजे अनर्थाला निमंत्रण आहे. मानवासाठी साधक असणे हेच एकमेवाद्वितीय जीवन आहे. आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान आणि त्यायोगे आत्मप्राप्ती हेच त्याचे एकमेवाद्वितीय साध्य आहे. यासाठी नरदेह हेच त्याचे एकमेवाद्वितीय साधन आहे. याचा दुसऱ्या शब्दात असा बोध आहे की मानवाने देहाला अत्यावश्यक असलेले अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध करून त्या देहाचा उपयोग आत्मसाक्षात्कार होण्यासाठी करावा आणि मुक्ती प्राप्त करावी. या व्यतिरिक्त अन्य हेतूसाठी देहाचा उपयोग करून अन्य हेतूने जीवन जगणे हा प्राप्त नरदेहाचा आणि जीवनाचा दुरुपयोग आहे.
याचा अर्थ देह या साधनाचा दुरुपयोग करून चुकीचे साध्य प्राप्त करणे असा आहे. याचा अर्थ देह जीवित ठेवण्यासाठी प्राप्त साधनांचा दुरुपयोग करून चुकीच्या मार्गाने जीवन जगणे असा आहे. यास्तव आपल्याला परमात्म्याने अर्थप्राप्ती करण्यासाठी दिलेली जी क्षमता आहे त्याचा परिपूर्ण क्षमतेने सदुपयोग करून स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे आणि जास्तीत जास्त अर्थप्राप्ती करावी. त्या योगे आपला देह जीवित राहण्यासाठी त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा आणि उरलेले सत्कर्मासाठी सत्कारणी प्रभुकार्यासाठी खर्च करावे. हाच अर्थाचा एकमेव अर्थ आहे. यात कसूर करून प्राप्त अर्थ केवळ स्वार्थासाठी वापरणे, डाम डौल भपकारा मिरवणे, मौज मजा चैन करणे, प्रतिष्ठेसाठी खर्च करणे, दांभिक दानधर्म करणे, अनावश्यक भौतिक उपभोग घेणे, धनसंपत्तीचे प्रदर्शन करणे, अनावश्यक अर्थसंचय करणे हा अर्थाचा अनर्थाने दुरुपयोग आहे. याचा अर्थ देह जीवित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अर्थाचा चुकीचा अर्थ काढून अनर्थाने जीवन जगणे असा आहे. अशा प्रकारे जीवन जगल्यास त्याची महाजबरदस्त महाभयावह शिक्षा नियतीकडून दिली जाते. लेश मात्र ही सौख्य तर मिळत नाहीच, याउलट आयुष्यभर महादुःख मात्र मिळत राहते. सतत क्लेशकारी जीवन जगावे लागते. हे दुःख इतक्या टोकाला जाते की स्वपुत्र पौत्रांपासून धनिक वळिकांना धोका निर्माण होतो. कोणी आपल्याच आईवडिलांना त्यांच्याजवळील संपत्तीसाठी वेठीला धरतो, त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतो, त्यांना कोंडीत पकडून त्यांच्याकडील सोने नाणे काढून घेतो आणि त्यांना बेदिक्कत देशोधडीला लावतो. वर्तमानपत्रामधून महाभयावह बातम्या वाचतो. सख्खा भाचा भर पावसाळ्यात रात्री मामाच्या घरी येतो, 4 मित्रांसह येतो. मामीच्या हातचा गरम गरम पिठलं भात खातो. रात्री निजानीत झाली की मामाला मामे भावाला ठार मारतो. मामीवर मामे बहिणीवर सामुदायिक बलात्कार करून त्यांना ठार मारतो. घरात असलेले पैसे सोने घेऊन पसार होतो. हेच कधी मावशीच्या तर कधी काकीच्या घरी होते. स्वतःच्या घरात आरामात बसलेले असताना कोणी घरात घुसतो, आडवे येणाऱ्याला ठार मारून पैसे घेऊन पळून जातो. कचेरीत काम करणारा मालकाला किंवा त्याच्या कुटुंबियांना ठार करून धन लुटून निघून जातो. बांधकाम व्यावसायिकांच्या जीवाला तर सतत धोका पत्करूनच व्यवसाय करावा लागतो. भर रस्त्यात महिलांचे मंगळसूत्र दागिने हिसकावले जाते. लहान मुलांना पळवून पैशांची मागणी केली जाते. यात भर म्हणून श्रीमंतांना शारीरिक आणि मानसिक रोग जडतात. वर नमूद केलेले गुन्हे करणारे नराधम कधी पोलिसांना सापडतात. ज्या देशात सुयोग्य कायदा असतो तेथे ते तत्काळ फाशी दिले जातात आणि ज्या देशात बुळचट कायदा असतो तिथे ते पुन्हा गुन्हा करायला एकतर मोकाट सुटतात किंवा जनतेच्या पैशाने जन्मठेप भोगत जिवंत राहतात. अनेकांना मोठा प्रश्न पडतो की आम्ही मेहनत घेऊन पैसे मिळवून कोणालाही जराही त्रास न देता आमच्या घरात मौज करत आहोत आणि तरीही आम्हाला ही अशी भयावह शिक्षा का दिली जाते. त्यांना कळत नाही की तुम्ही योगी न होता भोगी झालात. देहधर्म सांभाळून उरलेले धन सत्कर्माला सत्कारणी प्रभूच्या सेवेला दिले नाही. परमात्म्याच्या शक्तीचा दुरुपयोग करून भौतिक उपयोग घेण्यासाठी आयुष्य खर्च केलेत. हा परमात्म्याच्या दरबारी महागुन्हा आहे. मानव भौतिक वस्तू जगताचा उपयोग करून अर्थप्राप्ती करताना त्या भौतिक वस्तू जगताच्याच प्रेमात पडतो. त्या भौतिक वस्तू जगताच्या मोहाला भाळतो. त्या उपभोगांमुळे त्याच्या देहाला जे सौख्य मिळते त्याची त्याला चटक लागते आणि त्याचे पर्यवसन त्या भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेत राहण्यात होते. पैसे मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊन आर्थिक गुन्हे करतो. तो भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेण्यात इतका रममाण होतो की हे भौतिक वस्तू जगत देह जीवित ठेवण्याचे साधन न राहता त्याचा उपभोग घेणे हेच जीवनाचे साध्य होते. आता त्याच्यातील क्षमतेचा उपयोग करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे हे त्याचे साध्य न राहता त्याच्यातील त्या शक्तीचा उपयोग तो जास्तीत जास्त अर्थप्राप्ती करून भौतिक वस्तू जगत मिळवून ते उपभोगण्यासाठी करू लागतो. हेच त्याच्या आयुष्याचे एकमेवाद्वितीय साध्य होते. त्याला भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेणे या व्यतिरिक्त अन्य जीवनोद्देश असत नाही.
आता तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी मंदिरात जात नाही, तर त्या परमात्म्याचा उपयोग करून भौतिक वस्तू जगत मिळवण्यासाठी जास्तीत जास्त धनप्राप्ती करू इच्छितो. त्यासाठी तो मंदिरात जातो. तो इतक्या थराला गेला आहे की अर्थप्राप्ती झाली की त्यातील काही वाटा तो मंदिराच्या दानपेटीत मंदिरातील देवाचा हिस्सा मोबदला बक्षीस म्हणून टाकतो. मानव अर्थाचा अनर्थाने अर्थबोध करून भोगमय जीवन जगतो. त्याऐवजी त्याने अर्थाचा अर्थपूर्ण अर्थबोध जाणून आत्मबोध करून घ्यावा. म्हणजे या स्तोत्राचा अर्थ जीवनात उतरला असे म्हणता येईल आणि जीवनाला अर्थ प्राप्त होईल. ओम तत्सत त्वम असि.